हा खासदार उघडपणे लोकांना मारण्याच्या धमक्या देतोय. हा खासदार म्हणतोय मी 5 लोकांना मारलंय. एवढंच नाही तर हा खासदार म्हणतोय माझ्याकडे बॉम्ब आहे, बंदूक आहे. तरी देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मात्र शांतच. त्याच्यावरती कोणतंही भाष्य करत नाही. अशीच धमकी जर एखाद्या रील स्टारने दिली असती तर त्याला काही वेळातच अटक केली असती, त्याच्यावरती कारवाई झाली असती. पण इथे एक खासदार अशी भाषा वापरतोय, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस शांतच आहे. त्याचं कारण म्हणजे हे खासदार आत्ताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेत आणि महायुतीत गेलेत. महायुतीमध्ये असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काहीच बोलणार नाही. आणि आज तर या खासदारांनी हद्दच पार केली. डायरेक्ट पत्रकारांना धमकी दिली, शिवीगाळ केली. संजय दिना पाटील खासदार आहे तरी कोण, त्यांचा इतिहास नेमकं काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. बघा, या सर्व वादाला सुरुवात झाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून फुटलेल्या 6 खासदारांमुळे. आणि त्या 6 खासदारांमध्ये संजय दिना पाटील हे खासदार देखील आहेत. साहजिकच आहे, कोणत्याही पक्षामधील खासदार फुटले तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना राग येणार. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनाही राग आला. संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांबद्दल गद्दार अशी भाषा वापरली. एवढंच नाही तर ते म्हणाले ऑपरेशन टायगरमधून त्यांनी आपले खासदार पळवलेत, आता ऑपरेशन तुडवा करा. जिथे हे गद्दार खासदार दिसतील तिथे त्यांना धडा शिकवा. यानंतर संजय दिना पाटील मात्र चांगलेच भडकले. यांनी डायरेक्टच धमकी दिली, माझ्या घरावर कोणी आंदोलन करायला आलं तर मी लोकांवरती बॉम्ब टाकील. माझ्याकडे बंदूक आहे, मी आधी 5 लोकांना मारलेला आहे. एक लोकप्रतिनिधी उघडपणे एवढं असं कसं काय बोलू शकतो? संजय दिना पाटीलचा इतिहास नेमका आहे तरी काय, थोडक्यात समजून घ्या. संजय दिना पाटील हे मुंबईच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे 2 वेळा खासदार झाले. मुंबईमधील भांडूप मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. संजय दिना पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी चळवळ आणि स्थानिक आंदोलनामधून केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांना आमदारकीची तिकीट मिळाली. भांडूप मतदारसंघातून ते आमदारही झाले. 2009 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खासदारकीची तिकीट दिली. भाजपचे किरीट सोमय्या आणि मनसेचे श्रीर शिंदे यांचा त्यांनी पराभव केला आणि 2009 मध्ये संजय दिना पाटील हे पहिल्यांदाच खासदार झाले. 2014 मध्ये पुन्हा किरीट सोमय्या यांच्यासमोर मोठी लढत होती, पण त्यावेळेस मोदी यांची प्रचंड प्रमाणामध्ये लाट होती. त्यामुळं संजय दिना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. 2019 मध्ये पुन्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीची तिकीट मिळाली, पण त्यावेळेस देखील त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2024ला महायुतीचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला, म्हणून संजय दिना पाटील हे पुन्हा 2024ला खासदार झाले. तेव्हा मात्र संजय दिना पाटील हे कोण आहेत, कोणत्या मतदारसंघाचे खासदार आहेत हे फारसं कोणाला माहिती नव्हतं. आणि आत्ता गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटले, तेव्हा संजय दिना पाटील हे नाव पुढे आलं. खासदार फुटल्याचा हा विषय काही साधा नाही. पत्रकार या ठिकाणी प्रश्न विचारणारच. असंच काही पत्रकारांनी आज प्रश्न विचारले, पण यावेळेस संजय दिना पाटील चांगलेच भडकले. त्यांनी डायरेक्ट पत्रकारांना धमकी दिली, शिवीगाळ केली. माझंच खातात, मलाच बोलतात असं देखील बोलले. लोकशाहीचा स्तंभ म्हणून पत्रकाराचं काम असतं प्रश्न विचारणं. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की नाही त्या संबंधित खासदाराने ठरवायचं असतं किंवा नेत्याने ठरवायचं असतं. पण प्रश्न विचारल्यामुळे पत्रकारांवरती संताप व्यक्त करणं, त्यांना शिवीगाळ करणं, मारण्याची धमकी देणं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तीने पत्रकारितेला समाज परिवर्तनाचं माध्यम बनवलं, पण आता त्याच पत्रकारांना धमकावण्याची वेळ आली आहे. संजय दिना पाटील यांनी 2 दिवसा अगोदर संजय राऊत यांचा उल्लेख करत धमकी दिली होती, माझ्याकडे बॉम्ब आहे, माझ्या घरी कोणी आलं तर मी बॉम्बने उडून देईल, मी 5 लोकांना मारलं आहे. याबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस संजय दिना पाटील उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरती भडकले. एवढंच नाही तर ते माध्यमांसमोर म्हणतात मी कोणाला घाबरत नाही, मी आत्ता जे काही बोललो, जे काही धमकी दिली ते अजिबात कट करू नका. तुम्ही मग कमिशनरला दाखवा, मुख्यमंत्र्याला दाखवा, नाहीतर कोणालाही दाखवा, मला काही फरक पडत नाही. लोक म्हणतात सत्तेचा माज आहे, सत्तेमध्ये आहे म्हणून हे खासदार आता दुसऱ्यांवरती दादागिरी करतायत. अगोदर आपण बिहार, उत्तर प्रदेश यांच्यासारख्या राज्यांना नावं ठेवायचो, पण आता तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे. कोणीही उठून सुटून धमकी देते. त्यामध्ये लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो, ज्यांनी लोकांची सेवा करायची असती, तेच लोकप्रतिनिधी आता लोकांना मारण्याची धमकी देत आहेत, पत्रकारांना मारण्याची धमकी देत आहेत. या घटनेनंतर अनेक माध्यमांनी संजय दिना पाटील या खासदारांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
हा विषय काही कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा नाहीये. हा विषय आहे लोकशाहीचा. विशेष म्हणजे या फुटलेल्या खासदारांना पोलिसांचं जास्तच संरक्षण दिलेलं आहे. आणि हेच खासदार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांना धमक्या देत आहेत, लोकांना मारण्याच्या गोष्टी करतायत. हा प्रश्न माध्यमांचा नाहीये, कायद्याचा आहे, सुव्यवस्थेचा आहे. आजकाल दिवसाढवळ्या कोणीही कोणाला मारतंय. काल मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका 22 वर्षीय तरुणाला मारलं. संजय दिना पाटील हे खासदार पत्रकारांना काय म्हणतात, आम्ही तुम्हाला जेवण चारलं, आम्ही तुम्हाला चहा पाणी केलं, नाश्ता चारला. पण पत्रकार कोणाच्या उपकाराखाली काम करत नाही. एखादा लोकप्रतिनिधी चहा पाणी देतोय, नाश्ता देतोय किंवा जेवण चारतोय, हा शिष्टाचार झाला. हे काही उपकार झाले नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याची टंचाई आहे, विजेचा प्रश्न आहे, तरुणांना रोजगार नाही. या विषयावरती लोकप्रतिनिधींनी बोलायला हवे. पण आता काय चाललंय, आपले लोकप्रतिनिधी आपल्याच मतदारसंघातील लोकांना मारण्याची भाषा करत आहे. हा वाद एवढा वाढलाच नसता तर हे खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून बाहेर पडले नसते तर. संजय दिना पाटील म्हणतात, मी लोकांना मारण्याची धमकी दिली. याच्या पाठीमागं कारण म्हणजे काही लोक माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधामध्ये लोकांना भडकवत आहे. त्या लोकांबद्दल मी हे बोललोय. शिवसैनिकांबद्दल बोललो नाही. मी शिवसैनिकाचा आभारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आभारी आहे. त्यांनी मला आमदार केलं, खासदार केलं. माझा राग शिवसैनिकांबद्दल नाही आहे. जी लोक माझ्या विरुद्ध भडकून देत आहेत त्यांच्याबद्दल माझा राग आहे. या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतंय, एखादा खासदार अशा प्रकारच्या धमक्या देतोय, तो खासदार सांगतोय माझ्याकडे बॉम्ब आहे, मी 5 लोकांना मारलं आहे. लोक म्हणतायत अशा खासदारांची चौकशी होणं गरजेचं आहे. या सर्वांबद्दल आपलं काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा.